तुम्ही सुरुवातीला सांगितलं स्वतःला बघा, तर मी स्त्री दिसले आणि 1870चा काळ दिसला, पंढरपूर गाव दिसलं, महाराष्ट्र राज्य आणि परफेक्ट. आणि मृत्यूचं म्हणजे दुःखाचा क्षण असा दिसला मला, की माझ्या पतीचा मृत्यू झालाय. आणि त्याच्या आधी असं दिसलं, की घोड्यांवरती ते लढाई करताना दिसले. अ, इंग्रज होते का कोण ते नाही कळालं, पण लढाई करताना त्यांना तलवार लागली आणि त्यात हम्म. त्यांचा मृत्यू झाला आणि मी रडते जोरजोरात म्हणजे बांगड्या फोडून कुठे वगैरे. लागलेलं, तलवार कुठे लागलेली त्यांना? त्यांना छातीत तलवार लागली होती. ओके. वर्तमान आयुष्यामध्ये छातीच्या रिलेटेड काहीतरी त्रास आहे तुमच्या हस्बंडला? हां, थोडंसं कधी-कधी चमकतं असं म्हणतात हा. ते, पण जास्त नाही. चमकतं त्यांच्या आता बघा छातीत. तुम्ही सुरुवातीला सांगितलं स्वतःला बघा, तर मी स्त्री दिसले आणि 1870चा काळ दिसला, पंढरपूर गाव दिसलं, महाराष्ट्र राज्य आणि त्या काळात जुन्या बायका ज्या होत्या हिरव्या कलरचं म्हणजे असं लुगडं घातलेलं, मोठं कुंकू लावलेलं, नथ वगैरे घातलेली असं असं दिसलं मला आणि पायाकडं बघा म्हटल्यावर मला एवढं काही दिसलं नाही पायाकडं, पण हे दिसलं आणि म्हणजे जेव्हा तुम्ही सांगितलं, की तुमच्या फॅमिलीकडे बघा, तुमच्या आईकडे बघा, तर ह्या ह्या जन्मात माझी जी आई आहे ना, तीच आई दिसली मला. तिने असं ब्राउन कलरचं लुगडं वगैरे घातलेलं आणि म्हणजे का उंबऱ्यात बसली होती ती, असं ओके. दिसलं. आणि नंतर फॅमिलीमध्ये मला वडील दिसले आणि 2 बहिणी आणि 1 भाऊ असं दिसलं. पण ते छोटे होते म्हणजे एकदम 5-7 वर्षाच्या आतले, तिघं ओके. पण. ओके. तर माझ्या आईचं नाव सावित्री होतं, वडिलांचं नाव हंबीरराव आणि वाव. जे मराठ्यांचा काळ होता ना, शिवाजी महाराजांच्या काळातले जसे मावळे होते, तसं माझ्या वडिलांच्या मोठ्या-मोठ्या मिशा होत्या आणि ते एका परफेक्ट. झोपाळ्यावर बसलेले होते वडील आणि ते 2 बहिणी आणि 1 भाऊ त्यांच्या शेजारी बसलेले होते. म्हणजे असं गप्पा मारत होतो आम्ही असं दिसलं आणि आई पण एका म्हणजे दाराच्या उंबऱ्यात बसून आमच्याकडे बघतीये प्रेमाने वगैरे असं. अरे भावाचं वा. नाव मला विश्वास ऐकायला आलं. अ, आईचं नाव सावित्री. माझं नाव मला स्पष्ट नाही कळालं, पण येसूबाई काहीतरी त्या टाइपमध्ये होतं. ओके. ते कळालं. तुम्ही पतींकडे बघा म्हणल्यावर मला असं वाटलं, की ते मराठ्यांच्या काळात जे लढाई वगैरे करायला जायचे ना लोकं, मावळे, त्या टाइपमध्ये पायात मोजडी, परत ते युद्धावर जाताना जे कपडे घातलेले असतात ना, मराठी मूव्हीमध्ये आहे, तसं डोक्यावर फेटा मोठा, मोठ्या-मोठ्या मिशा, हातात तलवार असं दिसलं आणि ते म्हणजे प्रेमाने माझ्याकडे बघतायत, असं दिसलं जेव्हा पतींकडे बघा म्हणलं आणि ह्या जन्मात जे पती आहेत ना, तेच पती दिसले मला. परफेक्ट. आणि त्यानंतर मुलगी पण मला म्हणजे ती स्पष्ट दिसली नाही मला, पण मुलगी पण मला 2.5 वर्षाची मुलगी आहे आता आणि ती 2-2.5 वर्षाच्या ह्यातलीच एक मुलगी दिसली माझ्याकडे. परकर पोलका घातलेली, 2 असे छोट्या-छोट्या वेण्या घातलेल्या, असं दिसलं. परफेक्ट. आणि मृत्यूचं म्हणजे दुःखाचा क्षण असा दिसला मला, की माझ्या पतीचा मृत्यू झालाय. आणि त्याच्या आधी असं दिसलं, की घोड्यांवरती ते लढाई करताना दिसले. अ, इंग्रज होते का कोण ते नाही कळालं, पण लढाई करताना त्यांना तलवार लागली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला आणि मी रडते जोरजोरात म्हणजे बांगड्या कुठे फोडून वगैरे. लागलेलं, तलवार कुठे लागलेली त्यांना? त्यांना छातीत तलवार लागली होती. ओके. वर्तमान आयुष्यामध्ये छातीच्या रिलेटेड काहीतरी त्रास आहे तुमच्या हस्बंडला? हां, थोडंसं कधी-कधी चमकतं असं म्हणतात ते, पण जास्त नाही. चमकतं त्यांच्या आता बघा, छातीत. हे जे सांगितलेलं आहे की मी अनुभवातनं बोलतोय माझ्या, की तुमच्या हस्बंडला छातीच्या रिलेटेड काहीतरी त्रास असेल. मी आता आणि ते अगोदर दिसलं ते लढाई करताना लागलेली तलवार वगैरे आणि लगेच मला त्यांच्या मृत्यूचा क्षण दिसला, की म्हणजे जे घर आहे आमचं वाडा टाईप, असा मोठा जुन्या काळातला वाडा होता तसा वाडा दिसला आणि तिथे मध्ये त्यांचं प्रेत ठेवलेलं आहे. सगळ्या बायका वगैरे रडतायत. मी पण रडते असं ते दिसलं. आनंदाचं क्षण माझं लग्न दिसलं, की मी असं लग्न चालू आहे माझं आणि मी लाजते वगैरे, असा अंतरपाट धरलेला असं दिसलं. पण मला सगळं अंधुक-अंधुक दिसत होतं आणि गावाची नावं पण व्यक्तींची नावं पण असं मला म्हणजे जाणवत होतं, की हे नाव आहे, ते नाव आहे. मला असं ऐकायला पण नाही आलं. फिलिंग्स आणि मध्ये आलं. म्हणजे हां, फील फील होत होतं मला फक्त. आणि माझा पाण्यात बुडून मृत्यू झालाय ॲक्चुअली. मला जे नदी वगैरे दिसायचं ना, मला पाण्याची प्रचंड भीती आहे. म्हणजे समुद्रात पण मी गेले ना, गुडघ्याभर पाण्याच्या पुढं नाही जाऊ शकत मी. एखादी मोठी लाट आली तरी पण भीती वाटते मला. हा. आणि छान. ते म्हणजे मी एकदम आणि हे सेशन चालू असताना पण माझा दम कोंडला होता. मला असं वाटत होतं, की मी कधी बाहेर निघते वगैरे. असं मी टांगड्या खाते, आवाज देते असं. आणि 25 ते 30चंच वय असेल माझं, जास्त वय नव्हतं. त्यावेळेस बुडताना पण दिसलं मला. नदीत बुडत होते मी ॲक्चुअली आणि ह्यावेळेस पण मला नदी
त्या पाण्याची किंवा समुद्राची पण भीती वाटते भरपूर. आणि पॅटर्न बोलला ना तुम्ही, पॅटर्न कोणता घेऊन आलाय, तर मला एक असं थोडं दिसलं की माझी आई होती की सासू मला नाही दिसलं पाठमोरी, पण ती मला ओरडते रागवते असं, आणि मी फक्त मान घालून खाली घालून ऐकून घेते असं. तर ह्या वेळेस पण मला असं होतं कोणी जोरात ओरडलं रागवलं, मी काही उत्तर नाही देऊ शकत, फक्त ऐकून घेते खाली मान घालून. मला बोलू शकत नाही मी त्यांच्या समोर. हा, याला तेवढं एक म्हणतात दिसलं मला. पॅटर्न. व्हेरी गुड, याला बोलतात पॅटर्न. परफेक्ट. इथला छान अनुभव आलाय तुम्हाला, खूप छान अनुभव आलाय. थँक्यू सर. वेलकम. येऊ शकतात. बिलीव्ह मी, विश्वास ठेवा माझ्यावरती, मी खूप स्टडी केलेला आहे. इमॅजिनेशन कुठंही नाही. जर इमॅजिनेशन असते तर तुमच्या पतीला छातीचा त्रास नसता, एक लक्षात ठेवा. मी बोललो ना हो, तुमचं आणि त्यांना पाण्याची चेस्ट. भीती पण नसते. एक्झॅक्टली ना, असे मी कित्येक